नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा. त्यामुळे वेगवेगळ्या विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचू शकतील. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची नुकतीच एक मुलाखत झाली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी एक जे काय त्यांच्या मनामध्ये आहे ते जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये त्या म्हणाल्या की यापुढे पवार कुटुंबातला कोणी व्यक्ती आपल्यासमोर निवडणुकीत असेल तर त्याविरुद्ध आपण निवडणूक लढवणार नाही. पाहिजे तर आपण दुसरा मतदारसंघ शोधू, पण पवार कुटुंबामधला मी आत्ता त्यांचे जे काही अगदी जवळचे सगळे नातेवाईक आहेत, त्याच्यामध्ये त्यांचे नातवंड आहेत, त्यांचे भाचे असतील, तर अशा पद्धतीचे सगळे नातेवाईक यापैकी थेट पवार कुटुंबाशी संबंधित जे आहेत त्यांच्याविरुद्ध आपण निवडणूक लढवणार नाही अशी एक घोषणा केली. आणि त्याबद्दल अर्थातच चर्चा सुरू झाली की सुप्रिया सुळे या अचानक अशा पद्धतीने का बोलत आहेत किंवा असा निर्णय त्यांनी का घेतला असेल. तर आता याआधी मी जेव्हा त्या खासदार झाल्या 2024ला त्यावेळेला बारामतीमध्ये त्यांनी सुनेत्रा पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. त्यावेळेला अजित पवार यांनी सुनेत्रा पवारांना संधी दिली होती आणि तिथे मात्र सुप्रिया सुळे जिंकल्या होत्या आणि स्वाभाविकच नंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आणि त्यानंतर कालांतराने अजित पवारांचा दुर्दैवी विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. आता हे सगळं घडल्यानंतर कदाचित सुप्रिया सुळेंना वाटत असेल की अजित पवार जे आहेत ते आता हयात नाही आहेत. बारामती हा जो मतदारसंघ आहे या ठिकाणी आता सुनेत्रा पवार जे आहेत त्या निवडणुकीला उभ्या राहिलेल्या आहेत, अजित पवारांच्या जागी जी पोटनिवडणूक होते त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर पार्थ पवार जे आहेत ते खासदार बनलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता काय त्या पक्षाच्या विरुद्ध आपण उभं राहावं, त्या पक्षातल्या पवार कुटुंबातल्या सदस्याच्या विरुद्ध उभं राहावं अशी त्यांची इच्छा नसेल. आणखी कोणी उमेदवार राहिला तर कदाचित त्या उभ्या राहू शकतील, पण एकंदरीत हा जो काही त्यांनी निर्णय घेतलेला आहे किंवा ही जी भूमिका व्यक्त केली आहे त्याच्यातून दिसून येतं की कुठेतरी त्यांनी एक प्रकारे या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाहेर पडायचं ठरवलं आहे का. कारण त्या स्वतः त्यावेळेला म्हणाल्या की माझी ज्यावेळेला सुनेत्रा पवारांच्या विरुद्ध निवडणूक होती तीसुद्धा लढण्याची इच्छा नव्हती असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे एकंदरीत सुप्रिया सुळेंचा हा जो पुढचा प्रवास आहे राजकारणाचा हा कोणत्या दिशेने जाणार आहे. त्या राजकारण सोडणार आहेत का किंवा निवडणुकीला आता उभंच राहायचं नाही, दुसऱ्या मतदारसंघातून उभं राहायचं, तर तशीचसुद्धा त्यांची पुढची इच्छा आहे का. कारण अनेक टर्म त्या खासदार राहिलेल्या आहेत, दिल्लीमध्ये त्यांनी पक्षाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आणि आता आपण पाहिले की शरद पवार जे आहेत ते वयोमानामुळे भलेही ते खासदार असतील तरी जवळपास 85 वय त्यांचं झालेलं आहे. त्या पद्धतीने जसं ते पूर्वी धावपळ करायचे तशी ते धावपळ करू शकत नाहीत. पक्षसुद्धा आता 2 झालेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कदाचित हा विचार सुप्रिया सुळेंच्या मनात आलेला असेल. पण खरं तर हा विचार त्यांनी याआधीच केला असता तर कदाचित आज वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं असं वाटतं. म्हणजे अजित पवार हे ज्या कारणामुळे वेगळे झाले शरद पवारांपासून आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आपली काँग्रेस आहे, आपला पक्ष आहे, मी त्या पक्षाचा प्रमुख आहे हे सांगून त्यांनी आपला पक्ष तयार केला, अजित पवार गट तयार केला आणि त्याच्यामध्ये जवळपास 40-41 आमदार आले. आणि स्वाभाविकच त्यानंतर आपण पाहिलं की शरद पवारांच्या पक्षाची जी स्थिती झालेली आहे विधानसभा निवडणुकांमध्ये किंवा लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा तर ती आपण पाहिलेली आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तेव्हाच जर हा निर्णय घेण्यात आला असता तर कदाचित आज ही स्थिती आली नसती. ज्यावेळेला अजित पवार हे प्रत्यक्ष पक्षामध्ये कार्यरत होते आणि ताकदीने त्यांच्याकडे पाहिलं जात होतं की शरद पवारांनंतर अजित पवार हेच राष्ट्रवादीचं नेतृत्व आहे, अशा वेळेला त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं नाही. आपण पाहिले एका राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय त्यांचं जे काही बैठक असते त्याच्यामध्ये अजित पवार
हे एका टेबलावर बसून थोडेसे निराश झालेले आपल्याला पाहायला मिळाले. बाटली फिरवत असताना अजित पवार पाहायला मिळाले. त्यावेळेला सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. अजित पवारांकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली होती. पण ते कुठेतरी नाखुश होते, कारण त्यांना अपेक्षा होती की आपल्यावर पक्षाचं राष्ट्रीय जबाबदारी जी आहे, भलेही शरद पवारांकडे प्रमुख जबाबदारी असेल, पण त्यानंतर त्या खालोखाल आपण असू अशी त्यांची अपेक्षा असावी. पण तसं काही झालं नाही. आणि त्यानंतर कुठेतरी त्यांना आशा वाटायला लागली, ती म्हणजे जेव्हा शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं. त्यांच्या स्वतःच्याच पुस्तकाच्या प्रकाशनाचा जो सोहळा होता त्यावेळेलाच शरद पवार अचानक म्हणाले, मी अध्यक्षपद सोडतोय. आणि त्यावेळेला कुठेतरी वाटायला लागलं होतं अजित पवारांना की आपल्याला मिळेल. पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. पुन्हा एकदा शरद पवारच अध्यक्ष झाले. आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारांनी तो पक्ष सोडला, पक्षापासून दूर झाले आमदारांना घेऊन, आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार केला. त्यावेळेलाच जर कदाचित हे जे काही त्यांच्यामधले वादविवाद होते हे मिटले असते, सुप्रिया सुळेंनी तेव्हाच ही भूमिका घेतली असती, तर कदाचित अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली तो पक्ष जो आहे तो कायम राहिला असता. अजित पवार त्याच पक्षात असते, सगळे जे आमदार आहेत ते त्यांच्यासोबत असते. पण तसं काही झालं नाही. आणि शेवटी एकसारखी शरद पवारांची बदलती भूमिका बघून अजित पवार हे शेवटी भाजपासोबत जायचं असं ठरवून ते तिकडे गेले, उपमुख्यमंत्री झाले. हे सगळं झालेलं आहे. म्हणजे आज जी काही सुप्रिया सुळे भूमिका घेत आहेत, पवारांविरुद्ध लढायचं नाही, ते ठीक आहे. पण याचा अर्थ असाच होतो की आता सुनेत्रा पवार जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखालचा पक्ष हा जो भाजपसोबत गेलेला आहे तो पक्ष त्याच पद्धतीने वाटचाल करणार, कारण सुनेत्रा पवार या नवीन आहेत राजकारणामध्ये. त्यामुळे त्यांना यापुढे आणखी वाटचाल करायची आहे, पक्ष चालवायचा आहे, शिकून घ्यायचं आहे राजकारण. हे सगळं करण्यासाठी आणखी काही अवधी लागणार आहे. अशा परिस्थितीत त्या काही भाजप सोडून स्वतःची वेगळी वाट करतील आणि त्याच्यात मग पुन्हा एकदा सुप्रिया सुळे किंवा त्यांच्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतील अशी अजिबात शक्यता नाही. असं होऊ शकत नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंना कुठेतरी असं वाटायला लागलं असेल की आता हे सगळं जे काय होतं आत्तापर्यंतचं राजकारण हे संपायला आलेलं आहे. शरद पवारसुद्धा वयोवृद्ध झाले, ते खासदारकी जी टर्म आहे त्यांची ती करतायत आता. आत्ताच त्यांना बिनविरोध ते निवडून आलेले आहेत, ते करतील. पण जो काही एक आपण म्हणतो की जो एक पीक पॉईंट असतो पक्षाचा, एक शिखरावरती एक काळ असतो एखाद्या पक्षाचा, तो आता संपलेला आहे. उतरता काळ जो आहे तो सुरू झालेला आहे. अशा वेळेला त्याची जाणीव कदाचित त्यांना झाली असेल आणि त्यामुळे आता हे लढण्यात काहीच अर्थ नाही हे त्यांना कळलं असेल. पण किती कमी कालावधीत ते सगळं बदललं हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे काळ जो आहे तो आपल्यासमोर हे असे सगळे चित्र जे आहे ते दाखवतो की एकेकाळी आपल्याला वाटत असतं आपणच सर्वश्रेष्ठ आहोत, आपणच बळकट आहोत, प्रबळ आहोत, आपल्याशिवाय कोणीच नाही, आपण म्हणू तसं होणार. पण तसं काहीच होत नाही. हे सगळं किती बदललं एका ठराविक कालावधीमध्ये आपण बघितलं. असंच काहीसं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झालं. आता याच निमित्ताने फडणवीसांची सुद्धा मुलाखत झाली त्याच चॅनलवर. त्यावेळेला फडणवीसांना प्रश्न विचारला की उद्धव ठाकरे जे त्यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का किंवा पुन्हा एकदा एकत्र येण्याचा काही विचार झाला का. त्या फडणवीस म्हणाले की आमच्याकडे आता 235 आमदार आहेत. तेच एवढे आमदार झालेले आहेत की 288 पैकी 235 एकाच महायुतीमध्येच आहेत. त्याचंच एवढं ओझं आहे, त्यात आणखी एक ओझं कुठे घेणार उद्धव ठाकरेंचं, असं फडणवीस म्हणाले. म्हणजे एक प्रकारे उद्धव ठाकरेंचा तो मार्ग जो आहे तो बंद झालेलाच आहे, यापूर्वीच बंद झालेला होता तो. पण जो काही 2019ला त्यांनी निर्णय घेतला मुख्यमंत्री होण्याचा, त्यातून किती राजकारण बदलले आपण पाहतोय. आता तर ते विधिमंडळाचे सदस्य सुद्धा नाहीत. तिथे पुन्हा एकदा सदस्य बनण्याची संधी होती, ती उद्धव ठाकरेंनी नाकारलेली आणि अंबादास दानवेंना ती संधी दिलेली. मी हळूहळू त्या राजकारणातून सुद्धा ते थोडेसे बाहेरच गेलेले आहे. या दोघांचंही जर आपण पाहिलं राजकीय वाटचाल सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरेंची, ती सारखी झाली असं आपण म्हणता येऊ शकतं. एवढ्या या सगळ्या 2019च्या काळामध्ये किती सगळं चित्र बदललं हे यातून दिसून येतं.
आणि ते टाळतासुद्धा आलं असतं. जर शक्य असतं तरी टाळता आलं असतं. पण 2019ला मुख्यमंत्री होणार, आपण मुख्यमंत्री झालो की भाजप संपून जाणार, भाजपची संधी नाकारली, की फडणवीसांची संधी नाकारली, तर 5 वर्षामध्ये आपण प्रबळ होऊ आणि आपणच पुढे राज्य करू, अशी जी काही शक्यता होती ती झाली नाही, पूर्ण झाली नाही. 2.5 वर्षातच सरकार पडलं. एकनाथ शिंदेसुद्धा बाहेर पडले, ही कोणीही अपेक्षित केलं नव्हतं. तसंच अजित पवार बाहेर पडतील हे सुद्धा अपेक्षित नव्हतं. म्हणजे दोन्ही ठिकाणी तेच घडलं. आज उद्धव ठाकरेंचं असं राजकारण हळूहळू लयाला गेलं, तसंच सुप्रिया सुळेंच्या पक्षातसुद्धा गेलेलं आहे. त्यातूनच कदाचित त्यांचा हा निर्णय जो आहे तो झालेला असेल असं वाटतं. पण थोडा उशीरच झाला. त्याच वेळेला शरद पवारांशी बोलले असता, अजित पवारांशी बोलले असता आणि कदाचित अजित पवारांकडे सगळी सूत्रं दिली असती. कारण शेवटी बारामतीचं सगळं राजकारण तेच बघत होते, तेच नेतृत्व करत होते आणि मैदानात उतरून ते नेतृत्व करत होते. अशा व्यक्तीकडे जे नेतृत्व गेलं असतं तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, पण ते झालं नाही. शेवटी जे नियतीमध्ये लिहिलेलं असतं, नशिबात लिहिलेलं असतं, त्याच पद्धतीने होतं. आणि त्यातून सुप्रिया सुळेंचा हा निर्णय झालेला असू शकतो, पण थोडा उशीरच झाला आहे असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.